लोहगडाचा 400 फूट खोल कडा आणि त्या कड्यावरून ढकलून दिलेला 26 वर्षाचा केतन अग्रवाल. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनं हादरलाय. केतनचा खून कुण्या सराईत गुन्हेगारांना नाही, तर त्याची 20 वर्षाची होणारी बायको सिया गोयल आणि तिच्या प्रियकरानं केला. आज सोशल मीडियावर एकच आक्रोश पाहायला मिळतोय, सियाला फाशीच व्हायला हवी. अशा मुलीला जगण्याचा अधिकार नाहीये. तिने जो निर्घृण गुन्हा केलाय त्यासाठी तिला कठोर शिक्षा मिळायलाच हवी. पण पोलीस चौकशीत सियाने जे वाक्य उच्चारलं ते ऐकून समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. सिया म्हणाली, लग्नाला नकार देण्यापेक्षा मला त्याला मारणं अधिक सोपं वाटलं. इथेच आपण थांबून विचार करायला हवा. फाशी दिल्याने एक सिया संपेल, पण आजकालच्या मुलींची, आजच्या या नव्या पिढीची वृत्ती अशी का होत चाललीये? एखाद्या गोष्टीला नाही म्हणण्यापेक्षा एका निष्पाप माणसाचा जीव घेणं इतकं सोपं कसं काय वाटू शकतं? ही पिढी अत्यंत ठाम आहे असं आपण म्हणतो. त्यांना काय हवंय, त्यांना काय नकोय याबद्दल ते क्लिअर असतात. मग स्वतःच्या आई वडिलांना मला हा मुलगा पसंत नाही, मला हे लग्न करायचं नाही, हे 2 शब्द सांगायला ही पिढी का घाबरते? कारण कुठेतरी त्यांना नकार द्यायला आपण शिकवलंच नाहीये. आणि तो नकार पचवायला आपला समाजही तयार नाहीये. लोक काय म्हणतील, कुटुंबाची इज्जत जाईल, या 2 वाक्यांनी आजपर्यंत कित्येक बळी घेतले आहेत. सियाला कदाचित वाटलं असेल, लग्न मोडलं तर दोन्ही कुटुंबांची इज्जत जाईल, बदनामी होईल, त्यापेक्षा त्याला संपवलेलं काय वाईट. आजची पिढी एका भयानक आभासी जगात वावरते. सोशल मीडिया, वेब सिरीज आणि गेमिंगच्या जगात हिंसा त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग झालीये. एखादा प्लॅन बनवायचा, गेम मध्ये माणसं मारायची, तसाच खऱ्या आयुष्यातही कट रचायचा. आपण पकडले जाणारच नाही हा फाजील आत्मविश्वास त्यांच्यात कुठून येतो? दुष्टपणाचं कृत्य आता सर्वसाधारण वाटू लागले. त्यात भर पडलीये ती टोकाच्या स्वार्थीपणाची. माझी स्पेस, माझे निर्णय, मला कुणासोबत तडजोड करायची नाहीये. ही वृत्ती इतकी वाढली आहे की माझ्या सुखाच्या आड कोणी आलं तर त्याला थेट संपवून टाकायचं. हा कोणता न्याय आहे? दुसऱ्यांबद्दलची सहानुभूती, माणुसकी या पिढीच्या मनातून पार पुसली गेली आहे का? या सगळ्यात दोष फक्त माध्यमांचा किंवा त्या मुलांचा नाही, दोष आपलाही आहे. एकाच घरात राहून मागच्या 2 पिढ्यांचा आजच्या पिढीशी संवादच तुटलाय. मुलं पालकांपर्यंत आपल्या मनातील गुंता पोहोचवू शकत नाहीयेत. सुरक्षिततेच्या कवचात वाढलेल्या या मुलांना खऱ्या आयुष्यातलं पेच सोडवता येत नाहीये. सियाने जर फक्त एकदा आपल्या आई वडिलांशी मन मोकळं बोलण्याचा धाडस केलं असतं, किंवा आई वडिलांनी तिला तो विश्वास दिला असता की जग बुडालं तरी चालेल, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तर कदाचित आज केतन अग्रवाल जिवंत असता. केतन सिया प्रकरणाने समाजाच्या थोबाडीत मारलीये. सियाला फाशी होईलही, पण जोवर आपण आपल्या मुलांच्या मनातला गोंधळ समजून घेणार नाही, जोवर त्यांना नाही म्हणण्याचं आणि ऐकण्याचं स्वातंत्र्य देणार नाही, तोवर अशा सिया जन्माला येतच राहतील. वेळ आली आहे आजच आपल्या पाल्याशी, आपल्या मित्रमैत्रिणींशी मनमोकळा संवाद साधण्याची. कारण हत्या कधीच सोपी नसते. तिला सोपी बनवतं ती आपल्यातली हरवलेली माणुसकी आणि तुटलेला संवाद.